नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो आपण सध्या बघतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ए आयचा वापर हा केला जातोय आणि या तंत्रज्ञानामुळे आपल्या कामांमध्येही तत्परता आणि त्वरित निर्णय घेणं हे शक्य होतं आणि यामध्ये शेती क्षेत्र सुद्धा मागे नाही आहे. तर या कृषी क्षेत्रामध्ये ए आयचं नेमकं महत्त्व काय आहे आणि या क्षेत्रामधून आपल्याला कशा प्रकारे प्रगती साधता येईल याविषयीचीच सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीयुत शिवकुमार सदापुले सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर सुरुवातीला सांगा की कृषी क्षेत्रात ए आयचं नेमकं महत्त्व काय आहे? मी सर्व श्रोतेगणांना या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की मागील बऱ्याच दशकापासून शेतीमध्ये बरेचसे बदल होत आहेत. हवामानाचे चढउतार होत आहेत. त्यानंतर बाजारभावाच्या देखील बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यांना भेडसावत असतात. याच सर्व गोष्टींना आपल्याला कशाप्रकारे पुढं जाता येईल आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शक ॲप्लिकेशन कसं देता येईल याचा प्रयत्न या महाविस्तार ए आय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केला जात आहे. सर आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की महाविस्तार ॲप. तर या महाविस्तार ॲपविषयीच आपल्या सर्व शेतकरी मित्रांना सुरुवातीला सांगा. मे 2025 दरम्यान राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या महाविस्तार ए आय ॲप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. हे ॲप्लिकेशन पूर्ण ए आय बेस असं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने विविध माहिती, त्यानंतर हवामानाचे सल्ले अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये उपलब्ध आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की महाविस्तार ए आय ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशन कृषी विभागाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले आहे. हे एक विश्वासार्ह आणि कृषी विभागाची आणि कृषीशी निगडीत माहिती देणारे आधुनिक ॲप आहे ज्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रीय शेतामध्ये काम करत असताना होत आहे. निश्चितच याआधी सुद्धा आपण वेगवेगळी ॲप वापरत होतो शेतीची कामं करताना. मग या महाविस्तार ॲपच्या विषयी आपण विशेष असं वेगळे पण काय सांगाल? महाविस्तार ए आय ॲप्लिकेशनबद्दल सांगायचं झाल्यास सदरचे ॲप्लिकेशन हे कृषी विभागाने विकसित केल्यामुळे शेतकऱ्यांप्रती याचं जे एक विश्वासपूर्ण नातं तयार होणार आहे आणि शेतकऱ्यांना वेळीच जे महत्त्वाचे सल्ले आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकच वेळीस शेतकऱ्यांच्या शेतावरती शास्त्रज्ञ उपस्थित राहू शकत नाहीत किंवा माहिती देण्यासाठी अधिकारी उपस्थित राहू शकत नाहीत. तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी त्यांच्या शेतावर त्यांच्या हातामध्ये हे तंत्रज्ञान असावं ही संकल्पना घेऊनच कृषी विभागाने सदरचे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. मगाशीच तुम्ही उल्लेख केलात की शेतामध्ये काम करताना हे जर ॲप आपण वापरलं तर त्याचा कोणकोणत्या गोष्टींसाठी आपल्या शेतकरी मित्रांना उपयोग होणार आहे? महाविस्तार ए आय ॲप्लिकेशनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक माहिती मिळते. वेळीच त्याची वापर कसा करावा या संदर्भात निर्णय घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये तयार होते. त्यानंतर सदरचे ॲप्लिकेशन हे आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये असल्यामुळे त्याच्याशी कनेक्ट आहे शेतकऱ्यांचा तो चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रिअल टाईम हवामानाचा अंदाज, कृषी तज्ज्ञांचा वेळीच सल्ला, त्यानंतर आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर कसा करावा या संदर्भात माहिती, त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिकेवर आधारित खतांचा वापर कसा करावा याची माहिती, त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या इतर सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत जसे की अवजारे बँक असतील, गोदामाच्या सुविधा असतील, या कुठं अवेलेबल आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट्स कुठं आहेत याची देखील माहिती या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला मिळते. बाजारभावाची अद्ययावत माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर विविध कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसंदर्भात देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. यासोबतच आणखी एक सुविधा या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे ती म्हणजे महाडीबीटीद्वारे आपण विविध योजनांचा जो लाभ घेतो तो सुद्धा अर्ज या माध्यमातून आपल्याला करता येतो. जसे की यांत्रिकीकरण असेल, त्यानंतर विविध योजनांचा लाभ असेल, यंत्रावजारांसाठी अर्ज करणे असेल, फळबाग लागवडीसाठी अर्ज असेल, एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत ज्या लाभ आपल्याला मिळतात ते लाभ असतील जसे की पॅकहाऊस इतर. तसेच या ॲप्लिकेशनचा उपयोग फक्त शेतकरी बांधवासाठीच नसून तर पशुधनासंदर्भात जे सल्ले आपल्याला उपलब्ध होतात ते देखील या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात. तसेच पशुधनासंदर्भातली माहिती, मत्स्य विभागासंदर्भातली माहिती, मत्स्य व्यावसायिकांना देखील या ॲप्लिकेशनचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि या व्यतिरिक्त
आणखी एक महत्त्वाचं या ॲप्लिकेशनचं गमक म्हणजे याच्यामध्ये चॅटबॉटसारखा एक टूल दिलेला आहे. त्या चॅटबॉटचा वापर आपण सद्यस्थितीमध्ये जसं कोणताही प्रश्न आपण गुगलला किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवरती विचारतो आणि बरोबर. त्याची माहिती आपल्याला आपण प्राप्त शेतामध्ये करून काम घेतो. करताना एखादी अडचण आली आणि आपण कुणाचा सल्ला घेऊ असा आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. अशा वेळेस तुम्ही म्हणताय ना की चॅटबॉटचा वापर हां. केला पाहिजे. येस. तर चॅटबॉटचा वापर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे करता येऊ शकतो की शेतामध्ये तुम्हाला कोणत्याही पिकासंदर्भात एखादा प्रश्न पडला, म्हणजे खूप लहान लहान प्रश्न असतात पण निर्णय घेण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. हां. तर तशा प्रश्नांसाठी मात्र शेतकऱ्यांनी त्या चॅटबॉटवरती आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये टायपिंग करून अथवा व्हॉइस टायपिंग करून देखील आपण ते प्रश्न त्यांना विचारू शकता. जसे की खूप साधे प्रश्न असतात. मला पिकाच्या लागवडीसाठी आत्ता कोणत्या खताची मात्रा देणं गरजेचं आहे, हां. सद्यस्थितीमध्ये आताच्या हवामानानुसार मला कीड रोगाची काही माहिती उपलब्ध होऊ शकते का, बरोबर. त्या कीड रोगामध्ये सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारचे केमिकल्स अवेलेबल आहेत, त्यानंतर बाजारभावासंदर्भात माहिती असेल, एखाद्या योजनेसंदर्भात मला एखादं यंत्रावजार विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ते कोणत्या योजनेतून घेऊ शकतो, त्या योजनेसंदर्भातली माहिती. म्हणजे विविध टप्प्यावरती 4ही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, यासोबतच देशपातळीवरती ICARच्या माध्यमातून देखील जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्या सर्व माहितीचा एकत्र समग्र एकाच ठिकाणी आणलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून चॅटबॉटमध्ये विचारलेल्या प्रश्नाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. इव्हन त्याच्यामध्ये त्याचा स्त्रोतसुद्धा दिला जातो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी अद्ययावत राहावं या ॲपच्या माध्यमातून, हाच मला वाटतं याच्या मागचा उद्देश असावा, नाही का? येस. कारण आजकाल आपण शेतीची परिस्थिती पाहत आहात. हवामानामुळे किंवा इतर ज्या आपल्या अडचणी आहेत शेतीच्या, त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना बरेच प्रश्न भेडसावत असतात. तर याच प्रश्नांना घाबरून स्वतःचं बळ घालवण्यापेक्षा आपला मित्र जवळचा आहे असं ह्या महाविस्तार ॲपला आपण म्हणू शकतो ना? हो, कारण आमच्या ॲपचं ब्रीदच हे आहे की शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार AI ॲप्लिकेशन. नक्कीच. हवामानाचा तुम्ही वारंवार उल्लेख करताय, तर त्याच्या संदर्भात आपल्या शेतकरी मित्रांना कसा उपयोग होऊ शकतो? यामध्ये आपण जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लोकेशन स्पेसिफिक माहिती त्यामध्ये दिली जाते किंवा लोकेशन स्पेसिफिक तुम्हाला सल्ले देखील उपलब्ध म्हणजे मी एखाद्या करून दिले गावात जातात. राहते, अगदी खेडेगावात माझी शेती आहे, तर तिथे मला कसा उपयोग होईल? कारण आपण बघतोय की हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कधी थंडी जोरात पडते किंवा मळब येतं आणि मग आपले आंबा बागायतदार असतील किंवा शेतकरी भाजीपाला फळबागांवाले असतील, तर त्यांना याचा उपयोग कसा होऊ शकतो? याच्यामध्ये आपण पाहू शकता की रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं गाव निवडण्यापर्यंतची सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमचं गाव निवडल्यानंतर त्याच्या जवळपासच्या ज्या काही विसिनिटीमध्ये जो काही वातावरणाचा फरक पडतोय किंवा बदल होत आहेत याची माहिती तुम्हाला पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज त्यामध्ये उपलब्ध होतो. तसेच मागील 5 दिवसामध्ये सुद्धा हवामान अंदाज कसा होता याची सुद्धा माहिती त्यामुळे तुम्हाला मिळत राहते. खरंय. आता आपण बाजारभावाच्या बाबतीत म्हणताय, तर बाजारभावाच्या संदर्भात कसा या ॲपचा उपयोग होईल? या ॲपमध्ये आपण विविध पिकांचे दररोजचे बाजारभाव त्या ठिकाणी आपल्याला मिळतात, जेणेकरून आपला उत्पादित होणारा शेतमाल आपण कोणत्या जवळच्या बाजारपेठेमध्ये विकू शकतो हा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता तुम्ही मगाशीच म्हणाला होतात की कीड रोगाच्या संदर्भात, आता आपल्या बागेमध्ये येणारी कीड ती ओळखायची आणि मग त्याच्यावरती औषधोपचार करायचा. मग या संदर्भात काय AI आपल्याला मदत करतं? या AI ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जे पीक आपण निवडतो, म्हणजे जसं गाव निवडलं तसं आपल्याला आपल्या जे शेतामध्ये पीक लावलेलं आहे ते पीक सुद्धा निवडण्याची संधी आहे आणि ते पीक निवडल्यानंतर त्या पिकासंदर्भात तुमच्या लावणीची किंवा जे काही तुमच्या हंगाम सुरू होण्याची डेट आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केली जाते. जसं की आता भात पीक असेल तर भात पिकामध्ये भात पीक निवडल्यानंतर त्याची पेरणीची वेळ, लागवडीची वेळ या सर्व त्यामध्ये मेन्शन केल्या जातात आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला दिवसनिहाय तुमचे सल्ले तुम्हाला दिले जातात. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलात तर त्या पिकासंदर्भात खाली तुम्हाला त्याची जी काही कीड रोगांची माहिती आहे, म्हणजे त्या पिकासंदर्भात होम पेजवरती कीड रोग जिथं दिसतं त्याच्यावरती आपण टॅप केलं तर तुम्हाला त्या पिकासंदर्भात जेवढ्या किडी आहेत त्या किडींची माहिती, त्याचे फोटोग्राफ्स या सगळ्या गोष्टी दिसतात. तसेच यामध्ये विविध शास्त्रज्ञांनी जे माहितीपर व्हिडिओज बनवलेले आहेत त्या पिकासंदर्भात आपल्याला व्हिडिओ देखील या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सोबतच याच्यामध्ये आपल्याकडे डिजिटल शेतीशाळा सुद्धा राबवल्या जातात. तर त्या डिजिटल शेतीशाळांची सुद्धा माहिती आपल्याला
या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते. त्याच्यामध्ये त्याचं डिजिटल वेळापत्रक आहे. मग आता कोकणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आंबा पिकाची शेतीशाळा आहे, त्याच्यानंतर आपल्या भाजीपाला पिकाची आताची शेतीशाळा आहे. जेव्हा आपलं खरीप हंगाम असतो त्यावेळेस भात पिकाची सुद्धा शेतीशाळा त्यावेळेस चालू असतात. तर या डिजिटल शेतीशाळा शेतकऱ्यांना त्यांच्या वेळेनुरूप त्या ठिकाणी ऐकता याव्यात किंवा त्याचे यूट्यूबवरचे पण सेशन्स ऐकता यावेत, यासाठी ह्या सर्व माहिती आपल्याला एकाच ॲपवरती मिळते. आता आपल्या शेतकरी मित्रांनी या आपल्या महाविस्तार ॲपला आपलं मित्र बनवणं खरोखरच गरजेचं झालंय का? हो, जसं मगाशी मी सांगितलं की आपल्या या महाविस्तार ॲप्लिकेशनचं ब्रीदच आहे की शेतकऱ्यांचा डिजिटल साथी किंवा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र. तर आपण आपल्या मित्राची साथ जशी सोडत नाही तसं या ॲप्लिकेशनची सुद्धा साथ सर्व शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून पीकवाढीच्या टप्प्यानुसार आपल्याला मिळणारे पिकांचे सल्ले असतील, हवामानासंदर्भात अचूक अंदाज असतील, माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, शेतीशाळांच्या माध्यमातून स्वतःचं ज्ञानामध्ये भर टाकणं असेल किंवा चॅटबॉटच्या माध्यमातून शेतीविषयक आपल्याला पडणारे रोजचे प्रश्न आपण या ॲप्लिकेशनला विचारू शकतो आणि त्या माध्यमातून आपला जो शेतीमधला अनुभव आहे तो आणखी विस्तृत आणि चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. तर मी आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व रत्नागिरीतील शेतकरी बांधवांना आणि भगिनींना विनंती करतो की आपण या महाविस्तार AI ॲप्लिकेशनचे भागीदार नक्की व्हा. या ॲप्लिकेशनचा वापर आपण आपल्या शेतीच्या कामासाठी नक्की करा. यासाठी आपल्याला कृषी विभागाच्या सहकार्य आवश्यक असल्यास आमचे सहाय्यक कृषी अधिकारी क्षेत्रीय स्तरावरती असतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे, या ठिकाणी आपण याची अधिकची माहिती घेऊ शकता. आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरती महाविस्तार AI ॲप्लिकेशन टाईप केल्यानंतर सदरचे ॲप्लिकेशन पोकरा या विभागाद्वारे डेव्हलप केलेले खाली दिसेल, ते आपण डाउनलोड करावे आणि आपल्या जो फार्मर ID आहे जो आपण ॲग्रीस्टॅकमध्ये वापरतो त्या फार्मर IDने रजिस्ट्रेशन केल्यास आपल्याला आणखी याच्यामध्ये विस्तृत सुविधा मिळणार आहेत. निश्चितच. याची देखील सर्वांनी दखल घ्यावी. तेव्हा शेतकरी मित्र हो, आपल्या लक्षात आलंच असेल की महाविस्तार AI ॲप हा आपला चांगला साथीदार बनू शकतो. फक्त आपण पुढे येऊन याचा वापर करणं, हे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करून याचा वापर करणं गरजेचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना महाविस्तार ॲपबद्दल सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.